आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानी तंत्रज्ञान आणि भारताच्या प्रतिभेचं एकात्मिकरण या शतकातल्या तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करू शकतं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती. न्यायमूर्ती आलोक आराधे आणि विपुल पांचोली यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून घेतली शपथ. आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात. सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडी. जपानी तंत्रज्ञान आणि भारताच्या प्रतिभेचं एकात्मिकरण या शतकातल्या तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करू शकतं असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. प्रधानमंत्र्यांनी आज जपानची राजधानी टोकियो इथं भारत जपान आर्थिक मंचाला संबोधित केलं. जपान हे तंत्रज्ञानाचं तर भारत प्रतिभेचं ऊर्जा भांडार असल्याचं ते म्हणाले. भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, क्वांटम कम्प्युटिंग, जैवतंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवत आहे. तसंच आता भारत आपल्या संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रानंतर अणुऊर्जा क्षेत्र देखील खाजगी क्षेत्रासाठी खुलं करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जपान हा भारताच्या विकासातला एक महत्त्वाचा भागीदार असून मेट्रोपासून ते उत्पादन क्षेत्र तसंच सेमीकंडक्टरपासून ते स्टार्टअपपर्यंत प्रत्येक क्षेत्रात या भागीदारीची परस्पर विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. आज अवघ्या जगाचं भारतावर लक्ष लागलं असून जग भारताकडून आशा बाळगून असल्याचं त्यांनी सांगितलं. आज भारत हा जगातली वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं ते म्हणाले. आज भारत विश्व की सबसे तेज ग्रो करने वाली मेजर इकोनॉमी है और बहुत जल्द विश्व की तीसरी सबसे बड़ी इकोनॉमी बनने जा रहा है. वैश्विक ग्रोथ में भारत 18% योगदान दे रहा है. भारत की कैपिटल मार्केट्स में अच्छे रिटर्न्स मिल रहे हैं. एक मजबूत बैंकिंग सेक्टर भी है. करीब $700 बिलियन के फॉरेक्स रिजर्व है. जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांनीही या मंचाला संबोधित केलं. जपानचं प्रगत तंत्रज्ञान आणि भारताची प्रतिभा एकमेकांना पूरक असल्याचं ते म्हणाले. भारताच्या मेक इन इंडिया उपक्रमात अनेक जपानी कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावत असून दोन्ही देशांमध्ये झालेले नवे सहकार्य करार हे भारतात गुंतवणूक वाढवण्याच्या जपानच्या वचनबद्धतेचं प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याआधी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2 दिवसाच्या जपान दौऱ्यासाठी सकाळी टोकियो इथं दाखल झाले. त्यावेळी त्यांचं उत्साहात स्वागत केलं गेलं. या दौऱ्यात ते टोकियोत होणार असलेल्या 15व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. या शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेते परस्परांतल्या द्विपक्षीय संबंधाचा आढावा घेतील. तसंच गेल्या 11 वर्षात वृद्धिंगत होत असलेली धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी पुढे नेण्याच्या दृष्टीनं चर्चा करतील. जपानचा दौरा आटपून प्रधानमंत्री चीन दौऱ्यावर जातील. तिथं ते तियानजिन इथं होणार असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांसाठीचे स्कोप एमिनन्स पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीपासून सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम हे आर्थिक विकास आणि सामाजिक समावेशनाचं शक्तिशाली साधन ठरलेत असं राष्ट्रपती या पुरस्कार सोहळ्याला संबोधित करताना म्हणाल्या. सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांनी औद्योगिकीकरण, पायाभूत सुविधा विकास, सामाजिक उन्नती आणि संतुलित प्रादेशिक विकासाचा पाया घातल्याचं त्यांनी नमूद केलं. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. यासंबंधी कार्मिक मंत्रालयानं आदेश जारी केला आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं जारी केलेल्या आदेशानुसार पटेल यांची 3 वर्षांच्या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करायला मंजुरी दिली आहे. उर्जित पटेल यांनी याआधी भारतीय रिझर्व्ह बँकेचे 24वे गव्हर्नर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आज देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातोय. क्रीडा दिनाच्या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्यात. समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून त्यांनी ज्येष्ठ हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आजही युवा पिढ्यांना मेजर ध्यानचंद यांच्यापासून प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलंय. देशातील खेळाडूंना पाठबळ देणं, पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि भारताला उत्कृष्ट क्रीडांचं जागतिक केंद्र बनवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय. मेजर ध्यानचंद यांचे कठोर परिश्रम अद्वितीय असून ते देशातील हॉकीसह इतर क्रीडांसाठी प्रेरणादायी असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी देखील राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. तसंच क्रीडा दिवसाचं औचित्य साधत देशात 3 दिवसांचा क्रीडा महोत्सव साजरा केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली या दोघांनीही आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी त्यांना पदाची शपथ दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 तारखेला या दोन्ही न्यायमूर्तींच्या नियुक्तीला मंजुरी दिली होती. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसह मंजूर न्यायाधीशांची संख्या 34 झाली असून न्यायालयासाठी मंजूर पूर्ण क्षमताही गाठली गेली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली. उपोषणाला सुरुवात करण्याआधी त्यांनी आंदोलकांना संयम पाळायचं आवाहन केलं. आंदोलनामुळे मुंबईत प्रचंड गर्दी झाली असून काही आंदोलकांनी नवी मुंबईतील वाशी इथं जाऊन तिथं आंदोलन सुरू करावं अशी सूचना त्यांनी केली. दरम्यान मराठा आंदोलनामुळे आझाद मैदानाच्या दिशेनं येणाऱ्या विविध मार्गांवर पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. मराठा आंदोलनामुळे मुंबई महानगरपालिका परिसरातले सर्व रस्ते, पूर्व द्रुतगती महामार्ग, पूर्वमुक्त मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी पूर्वमुक्त मार्गांवर त्यांच्या गाड्या थांबवल्या होत्या, परंतु तिथून अनेक जण पायी आझाद मैदानात दाखल झाले. आंदोलकांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोरील रस्त्यावर ठिय्या दिला असल्यानं इथली वाहतूक पूर्ण बंद ठेवली आहे. सुमारे 3,000 गाड्यांचा ताफा मुंबईत दाखल झालाय. 5,000 लोकांनाच आझाद मैदानात प्रवेश दिला जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षण मोहिमेत सुमारे 3 लाख लोकांना संशयास्पद नागरिकत्वावरून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या मतदार याद्या पुनरीक्षणात या लोकांनी त्यांची ग्राह्य कागदपत्रं जमा केलेली नाहीत. या लोकांचा अधिक तपास केला असता त्यांचं नागरिकत्व संशयास्पद आढळून आलं असून त्यापैकी बहुतांश जण बांगलादेश आणि नेपाळचे नागरिक आहेत. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार नोटीस दिलेले बहुतांश नागरिक हे पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, मधुबनी, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, अरारिया आणि सुपौल या जिल्ह्यांतले आहेत. हे सर्व जिल्हे बिहारच्या सीमावर्ती भागात असून काही नेपाळला लागून आहेत. बांगलादेशातल्या अंतरिम सरकारनं करदात्यांचा पैसा वाचवण्यासाठी आणि सरकारी तिजोरीवरील खर्चाचा ताण कमी करण्याच्या उद्देशानं भारत बांगलादेश सीमेजवळील 3 भूबंदरं पूर्णपणे बंद करायचा तर आणखी एका भूबंदरावरचं कामकाज काही काळासाठी स्थगित करायचा निर्णय घेतला आहे. ही माहिती युनायटेड न्यूज ऑफ बांगलादेशनं दिली आहे. मुख्य सल्लागार प्राध्यापक मोहम्मद युनुस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात झालेल्या सल्लागार मंडळाच्या बैठकीत या निर्णयाला तत्वतः मंजुरी दिली आहे. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष युन सूक येओल यांच्या पत्नीला लाचखोरीसह अनेक आरोपांखाली अटक करण्यात आली. गेल्या वर्षी अयशस्वी झालेल्या मार्शल लॉच्या प्रयत्नाबद्दल येओल यांनाही जानेवारीमध्ये अटक करण्यात आली होती. दक्षिण कोरियात माजी राष्ट्रपती आणि माजी प्रथम महिला दोघांनाही तुरुंगात टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. युरोपात लागलेल्या वणव्यात 10 लाख हेक्टरपेक्षा जास्त वनक्षेत्राचं नुकसान झालंय. हा युरोपातला 2025 या वर्षातला आतापर्यंतचा सर्वात भीषण वणवा मानला जातोय. 2024 मधल्या वणव्यात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत हे प्रमाण 4 पटीनं जास्त असल्याचं वृत्त आहे. हवामान बदलामुळे या वणव्याची तीव्रता जास्त असल्याचं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. युरोपीय महासंघ क्षेत्रात आत्तापर्यंत 1800 पेक्षा जास्त वणव्यांची नोंद झाली आहे. यामुळे 38 दशलक्ष टनांपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन झालं असून पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असल्याचंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना वाढणार असल्यानं आग नियंत्रण करणाऱ्या यंत्रणांवर तसंच नैसर्गिक संसाधनांवर ताण येणार असल्याचंही मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानी तंत्रज्ञान आणि भारताच्या प्रतिभेचं एकात्मीकरण या शतकातल्या तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करू शकतं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती. न्यायमूर्ती आलोक आराधे आणि विपुल पांचोली यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून घेतली शपथ. आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात. CSMT परिसरात वाहतूक कोंडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.